काय कुठे गेली ती राहायला भेटायला ते पण रातच्याला वा दुपारचं जाता येत नाही नीट बोलायचं माझ्याशी आत्ताच सांगते आणि शेवटचं सांगते आणि माझ्या रस्त्यात आडवं यायचं नाही ऐ लय ट्याव ट्याव नाही करायचं काय नीट सांगतोय प्रेम करतो तुझ्यावर म्हणून तुझे हे नखरे सहन करतोय लक्षात ठेव जर दुसरं कोणी असतं ना तर आतापर्यंत परत जर रायाच्या घरी दिसली तर चुकीला माफी नाही तुला कोण म्हणलं रे मी तुझ्यावर प्रेम करते म्हणून मी फक्त माझ्या रायावर प्रेम करते आणि त्याच्यासोबतच लग्न करणार ऐ काय 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 देतो काय तो भिकारडा कसलं बोलतोस रे तू शी जाऊ दे काय कळणार आहे तुला प्रेम म्हणजे काय असते काय पाहिजे तुला गाडी बंगला साडी मोबाईल काय पाहिजे तुला काय देऊ म्हणजे तू माझ्यावर प्रेम करशील हा काय देऊ सांग ना काय पाहिजे सांग ना सोड सूरज नाहीतर मी आरडाओरडा करीन इथं सगळीकडं सगळ्यांना सांगे की तू किती त्रास देतोस मला जाऊ दे मला गपगुमान जायचंय जा ना जा निघ मला सांगते प्रेम काय नाही तुला रायाला जरी तर रडायला लावलं ना पाया आणून तर नाव सूरज सांगणार नाही प्रीती माझी आहे तू माझी आणि माझीच राहणार भाऊ पण तुमच्या प्रीतीने तुमच्या कानाखाली सनकन वाजवली प्यार में सब जायज है चल हायला बिन लाजामुने कानाखाली घेतली आणि प्यार में सब जायज आहे म्हणते जाऊ दे बाबा बरं झालं मला कोणत्या पोरीवर प्रेम नाही तर असंच मार खावं लागलं असतं बरं झालं रे देवा बरं झालं जाऊ द्या आपले शेंगदाणे खाऊ भाऊ 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 आयुष्य बरबाद झालं राव तुमचं भाऊ नौटंकी बंद कर मुद्द्याचं बोल भाऊ ते राय आणि प्रीतीचं लग्न ठरलं आता त्यांचा शुभविवाह होणार आणि त्यांची लेकरं तुम्हाला मामा मामा बोलणार परत जर बोलला ना जीभ हासाडून हातात देईन काय वाघ असतो 5 पावलं मागे सरला म्हणून शिकार करायची विसरत नाही कळलं अहो भाऊ पण त्यांचं लग्न ठरले ना आता तुम्ही काय त्यांच्या लग्नात अक्षता टाकायला जाणार का म्हणजे सगळं संपलंच ना भाऊ बघा ना लग्न होईल तेव्हा ना एक काम करायचं डोळ्यात काजळ घालून त्या दोघांवर लक्ष ठेवायचं कळलं हो भाऊ म्हणजे काजळ कोणतं घालायचं म्हणजे ते जाई काजळ का बालाजी तांबेचं विषय अजून संपला नाही कारण सूरज अजून जिंकला नाही पिशवी कुठं गेली एक पिशवी ह्या घरात सापडत नाही का येळेला काय ह्या घरात घाऊन म्हणून सांगता येत नाही
अरे काय घावा नाही ह्या घरातला का आणि मला एक पिशवी सापडली तर शपथ घर आहे का बाजार आहे काय कळा ना वैताग वैताग नुसता. ही घे पिशवी तिथंच तर होती की. बरं झालं. अरे पण नुसती पिशवी देऊन काय उपयोग. माझं पाकिट कुठं आहे घावाना, घड्याळ कुठं आहे घावाना, मोबाईल कुठं आहे घावाना. अरे कसं व्हायचं, किती कामं पडल्यात मरणाच्या घरात. अरे लग्नाचं तोंड आलंय सगळं. हा भास्की किती चिडचिड करता आता. बाबा हे घ्या तुमचं मोबाईल आणि पाकिट. टाकीवरतीच विसरून आला होता. मी एकटं कुठं कुठं बघू बा सांगा बरं मला आता. ए आला मोठा लय काम करणारा, तुला दिवस पुरतो का रे खेळायला. तायडे आता मी मोठा झालोय हा. बाबांची काळजी घ्यायला हाय मी. तुझं आता लग्न करून आता मला गॅस पण पेटवता येतो. ए, कामदार लय मोठं झालं वैर तू. अरे पोरं किती जरी मोठी झाली ना काय बापनला ती बारकीच असतात काय. आणि बघ हे तुझा साहेबराव बाप तो बाप आहे बरं का ध्यानात ठेव. बाकीचं सगळं बघाय मी आहे. तुम्ही जावा अभ्यासाला लागा. जावा. आणि सगळ्या कामाचं टेन्शन घेऊन परत चिडचिड करायला पण तुम्हीच आहे. ते काय नाही, सगळ्यांनी मिळून लग्नाची कामं करायची आपण. एकदम बरोबर बघा. मामा कशाला टेन्शन घेताय तुम्ही, आम्ही सगळे आहेच की. ते काय नाही जावाय नंतर, आधी बादचा मी तुमचा. हा आज सगळ्यांनी आपापली कामं वाटून घ्यायची बरं का. मामा मी म्हणलो की मांडवाचं मी बघतो, हवं तर मग मी बाजार भरायला पण मदत करतो. आणि बाबा मी हे का नाही सगळ्या गावामध्ये पत्रिका वाटतो. तशी पण आमची गँग कधी कामाला येणार. सगळ्यांना कामं लावतो आणि वाटलं तर दारापुढे झाडून पण घेतो. मी पण घर आवरते, घर साफ करते, सगळं सामान भरून घेते आणि राहिलं रुकवत तो पण तयार करते. आणि मी काय करतो, सगळ्यात आधी पत्रिका छापायला टाकतो आणि तिथून तसं सगळं बँडवाल्याला फायनल करतो. आणि राहिला प्रश्न बसत्याचा. एक दिवस आपण सगळेच जाऊ कपडे खरेदी करून येऊ. लागा पोरांनो, तुम्ही तर माझ्या डोक्यावरचा अर्ध ओझच कमी केला. मला बी ठेवा काय काम करायला. अहो मामा तुम्ही काय नाही करायचं, तुम्ही फक्त बसून ऑर्डर सोडायची, आम्ही सगळ्यांनी अशी कामं करायची. आणि मामा तेवढं तुम्ही ती बामण काकाचं बघा बरं का, नाही तर आईन त्या टायमाला त्यांना डिमांड येते बरं का. नाही तर आपला राय आहेच घोड्या बसलेला आणि लग्नाच्या टायमिंगला बामण काकाच नाही. वेळ येईलच ना, मग दाखवू तुला. दाजी डबल एक्सेल ना ट्रिपल एक्सेल बायको भेटणार बघा. हे बरं पोरांनो, लागा कामाला. कामं थोडी सोंग जास्त इथं. हा प्रत्येक जण आपली आपली कामं करायला लागा. मला बी लय काम इथं. जाऊ का मग मी बी जाते. मामा ठीक आहे. काय ही ए पैसे. अरे नको राहू दे तू ठेव. राहू द्या मामा. मामा माझी आई पण तुम्हीच आणि बाप पण तुम्हीच आहे. तुमच्याशिवाय दुसरं कोण आहे हो मला. आणि तसं बी लग्नासाठी साचून ठेवलं होतं. काय असेल ते खर्च करा. काय लय मोठा झाला का. आज तुझी आई जर असती ना तर आनंदात अख्ख्या गावात तिने साखर वाटली असती. आणि असतं किती गुणी माझं पूर्व. पण त्या भांडगुळामुळे सगळं वाटोळ झालं. त्याच्या पायात माझी बहीण गेली. इतकी वर्ष झाली माझ्या मामाने कधीच सांगितलेलं नाही मला की माझ्या आई वडिलांसोबत काय झालं. काय एवढा राग करतात ते माझ्या वडिलांना. असं काय घडलंय जे मामाने आतापर्यंत त्यांच्या मनात साठवून ठेवलं. मी म्हणलं का नाही राया, प्रीतीच्या हातचं मटण एकदा तू खाऊन बघ. तुझी मामी मंगल हे मासच मटण करायची बघ. एकदम भारी केलं तर मटण. मग आईला पण आता तुमचं लगीन झालं, मला नाही मटण खायला मिळायचं. मग मामा असं काय माझं घर काय 100 किलोमीटर लांब आहे. ती हाय म्हणा पण सारखं सारखं जावायच्या दारात लिकीच्या दारात. मामा बस का आता, मी दर रविवारी घेऊन येत जाईन मटण तुम्हाला. तेवढं हाय. अरे काय
काय करतोय तू हे? तू कशाला पाय चुकतो माझं? राहू दे. मी चुकतो. मामा मला पोरासारखं मानता ना तुम्ही, मग पोराने हात पाय चोपडून काय होतंय? तसेच मामा, तुम्हाला जर त्रास झाला ना, तुम्ही कुठे सांगताय? असू दे, द्या पाय इकडे, चुकतो. मामा एक विचारलं तर खरं खरं सांगाल ना? आता एक काय 10 विचार की सांगायला काय पैसे पडते तुम्ही तवा. मामा, आज मला माझ्या आईबाबांबद्दल सगळं काय ऐकायचं. माझ्या आईला काय झालं होतं, माझ्या वडिलांचा एवढा राग राग का करतो तू, सगळं ऐकायचंय. नाव नको काढू त्याचं. तुझ्या बापाचं नाव जरी काढलं ना, तर माझी तळपायाची आग मस्तकाला जाती बघ. अरे, त्याच्या पायात माझी एकुलती एक जानकी च्या हातात मरताना पाहिली रे. अरे वैतरी काय होतं तिचं. तुझ्या बापाच्या पायात अर्ध्या आयुष्यातनं उठली बघ ती कायमची. ऐकायचंय ना तुला की तुझ्या आईबद्दल, तुझ्या आईचं काय झालं, तुझ्या बापाचा मी एवढा का रागराग करतो, तुझा मी एवढा का रागराग करतो. आज सगळं सांगतो तुला, ऐक. तुझा बाप शंकर आणि मी पक्के दोस्त. तो आमच्या गावात कामासाठी आला. पुण्याचा होता ते एवढंच माहीत, पण त्याची आणि माझी ओळख झाली आणि मग दोस्ती. एकमेकांशिवाय आमचं पान हालत नव्हतं बघ. त्याचं माझ्या घरी येणं जाणं सुरू झालं. आणि शंकर चल बरं. अरे साहेबराव, जेवणापाशी काय आहे या? बरं नाही दिसत. अरे लक्का बरं ना दिसायला काय झालं? अरे आता कधी घरी जाणार, हाताने स्वयंपाक करून खाणार, त्याच्यामुळे एक दिवस माझ्या घरात खाल्लं म्हणून काय बिघडते वितावा? काय फरक पडणार रे का? ती काय नाही. चल बरं. अरे साहेबराव, येईन परत कधीतरी. परत बिरत काय नाही. चल 2-2 घास. चल ये. चल. हा. कठाळा आला का रे? मग ए मंगल 2 ताट कर ग. दादा आला वाटतं. आता काय माहिती कुणाला उचलून घेऊन आलाय. दादा हे बघ, मी कुणासाठी राबायला मोकळी नाही हा. ये चल, वाढते जेवायला. चल. अहो आपण लग्न कधी करायचं? असं किती दिवस चोरून चोरून भेटायचं आपण? मला नाही राहवत तुमच्याशिवाय, आणि मला आता भीती वाटते. अगं मला पण कधी लग्न करेल असं झालंय ग. दूर राहत नाही ग आता तुझ्यापासून. सगळीकडे फक्त तू आणि तूच दिसतीस. हो ना, मग विचारा ना एक वेळ दादाला लग्नाचं. भीती वाटते ग. आमच्या मैत्रीचा गैरफायदा घेतला असं वाटू नाही त्याला. मग
तुम्हाला काय वाटतं, देईल का तो आपले लग्न करून? भीती वाटते मला तर. घाबरू नकोस, मी आहे ना तुझ्या बरोबर. मी तुझा आणि तुझाच आहे, आणि शेवटपर्यंत तुझ्यावर प्रेम करेल. भिवू नकोस, मी तुझा आहे आणि तू माझी आहे, फक्त आणि फक्त. ए काय करते इथं? काय करते? बोल ना. अरे वाचा बसली का तुझी? बोल ना आता, का दातकीळ बसली तुझी? ते मी दादा म्हणजे अच्छा, म्हणजे माझ्या मागे ही तर तू हे गुण उधळती का? अरे लाज कशी वाटत नाही तुला? आणि तू अरे कुत्र्या थांब, सोडणार नाही तुला कुत्र्या. थांब आता, हरामखोरा तुला सोडणार नाही, तुला सोडणार नाही. तू तिथंच थांब. ये खाली ये खाली. कर हा. कर करशील का? ये कर. उठ. कर हा. हा. काय करत होता? दादा, मग त्यांना माफ कर दादा, माझं चुकलं. चुकलं तुझं? हा? अरे हरामखोरा, माझ्याच घरात येऊन माझा केस निघाला कापला काय? ऐक साहेबराव, ऐकलं का? दादा, त्यांना माफ कर दादा, माझं त्यांच्यावर प्रेम आहे रे, माफ करतो त्यांना. प्रेम आहे त्याच्यावर? प्रेम आहे? तुझं प्रेम आहे? तुझं प्रेम आहे? तुझं प्रेम आहे? माझं काय मग? माझं काय मग? माझं काय? माझं काय मग? माझं काय मग? माझं काय? अरे ऐक ना साहेबराव, मी सगळं तुला सांगणार होतो रे. काय सांगणार होतं मला? अरे काय सांगणार होतं मला? सांग ना. अरे मित्र म्हणून तुला घरात घेतला आणि तू माझ्या बहिणीला नाताला लावलं. विश्वासघात केला तो माझा. विश्वासघात केला तो माझा. अरे दादा, नको नका तू. अरे माझं प्रेम आहे त्यांच्यावरती दादा, मी नाही जगू शकत त्यांच्याशिवाय. नाही जगू शकत का तू? अरे तुला तरी जिद्द कोण सोडतोय? तुला मी जिद्द करणार. सांग मला. काय ऐकू? अरे आमचं प्रेम आहे आणि आम्ही लग्न सुद्धा करू. लग्न? अरे कुत्र्या, तुझ्यावर कसं लग्न लावून देऊ? अरे तुझं ना नाव पता, ना आईचा पता, ना धर्माचा पता, ना जातीचा पता. अरे तुझ्या बरोबर लग्न लावून दिलं तर अख्खा गाव शेण घालाल माझ्या तोंडात. ह्याच्यावर लग्न लावून देऊ तुझं? ह्याच्यावर? हा, वा रे वा साहेबराव, मैत्री करताना नाही रे तू जात बघितली नाही, आई बघितली नाही, बाप बघितला नाही, आणि आज तुला जात कळायला लागली. कारण हे बघ शंकर, मैत्रीचं मध्ये आणू नको. मैत्रीत सगळ्यात जास्त तो विश्वासघात केलाय. हे बघ शंकर, तुला शेवटचं सांगतोय, परत जर गावात दिसला ना तर ही जी चित्ता पिटवील मी. चल जानकी, तू काळजी करू नकोस, तुझ्या बरोबर आहे मी. असं नव्हतं करायला पाहिजे जानकी. आज कळालं मला, आज कळालं. ज्या पोरी प्रेम करतात, आई बापाला भावाला धोका देतात ना, त्या पोरी भावाच्या बापाच्या काळजात किती मोठी जखम करतात. आज कळालं.
तुला लय जीव लावला म्हणायची अगदी वंश सारखं गोड दिसते पण मला तू कधी आवडायचा नाही. तुझा चेहरा बघितला ना तुझ्या त्या नीच बापाची मला आठवण यायची. म्हणून मी तुला कधी जवळ घेतलं नाही. माझ्या जानकीचा चेहरा आठवला ना मला तुझा लय राग यायचा. मामा मामी लय चांगल्या होत्या ना. मंगलनी तुला लय सांभाळलं. मायाळू होती मंगल. जोवर तू लहान होता तोवर तिने तुला कधी अंतर दिलं नाही. मग प्रीती झाली, राजा झाला आणि आजारपणात ती आम्हाला सगळ्यांना सोडून गेली कायमच. पण मी जसा जसा तू मोठा होत गेला ना तसा हात काढून घेतला. नव्हतं आवडत मला तू. मामा तुमचं काहीच चुकलं नाही हो, पण तुमचं हे प्रेमळ रूप मला कधीच बघायला मिळलं नव्हतं. पण मामा एक सांगतो, तुमचा ना अजून आदर वाढलाय बघा. हे बघ राया, तुझी आई ना या तिथं चांदणी बनून राहिली बघ. आपल्याला सोडून गेलेली आपली माणसं असतात ना आबळात चांदणी बनून राहतात. तुझी आई तिथनं बघते तुला आणि आशीर्वाद बी देते. तुझी आई तिथे आणि मंगल बी तिथे. मामा एक बोलू का? आता अजून बी एक आहेच का तुझी? बोल आता काय. चहात बुडून खात्यात खारी, चहात बुडून खात्यात खारी, मामा माझा जगात भारी. भाऊ नका रडू भाऊ. जरा पलीकडे सासरे. अयो भाऊ भाऊ आज नका रडू नका. वाईट वाटण घेऊ राहू द्या भाऊ. भाऊ राहायची स्टोरी ऐकून डोळ्याचं एवढं पाणी गेलं या बघा. केवढं काय एक नंबर लव्ह स्टोरी होती. एकच नंबर. ऐका नाही सासरे, न याचं गाव, न याचं नाव, न याचा बाप, न याचं गोत्र. कुठून आणलं हे कुत्र? हे सुरजिया, हे आमच्या घरातले, यात तू पडायची गरज ना. घरी जा पळ. अगं बाबू घाबर. सूरज बाबा तुझ्या पाया पडू का मी? कशाला रातच्या आमच्या घरापुढे तमाशा लावलाय? निक्की तुझ्या घरी. अहो सासरे जरा डोकं ठिकाण्यावर ठेवा की. अहो काय याच्याक ना खानदान ना काय. अहो हे बघा, गाडी बंगला घोडा पैसा आणि ओरिजिनल. ह्याचे माय बाप काय हे तर लपडे बाजते. ए तुन्या गबसा डपड्या सहित वाजवीन. ए ना जायस औलाद. सूरज तुला खरंच लाज वाटत नाही का रे? वाटती ना, लय लाज वाटती. सासरे जरा डोकं ठिकाण्यावर ठेवा. उद्या ह्या दोघांचं लग्न ठरवतान अख्खं गावीन लग्नाला. माणसं पाहुणे रावडे. आणि हा जर ह्याच्या बापावर गेला तर विचार करा. विचार काय तुमच्या बहिणीला ह्यानी
आयो मामी झाल की मामी दुसरं काय मंगल मामी मला तर भाऊ इमोशनल झाले राव तुमच्या स्टोरीमुळे मी सापडतो सांभाळ की रे स्वतःला. आम्ही आहे की तुझ्यासाठी. कोणी किती बी काय म्हणू दे. ही प्रीती फक्त तुझी आहे आणि तो आमचा आहे.